नमस्कार. आपण आज 21 सप्टेंबर 2025 रोजी कोल्हापूर लक्ष्मीपुरी स्वयंभू गणेश मंदिर लक्ष्मीपुरी ह्या एरियामध्ये आलो आहोत. तर या ठिकाणी आपण पुरातन काळातील मंदिर अशा पद्धतीनं आहे. तर ते पाहण्यासाठी त्या सर्व गाड्या ज्या आहेत, खूप गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. आपण पाहूया त्या ठिकाणी कशासाठी गर्दी झाली आहे. तर थोडक्यात माहिती सांगायची झाली तर आपल्याला श्री स्वामी समर्थ तर ही माहिती आपण आता मला थोडी माहिती आहे, त्याबद्दल थोडंसं ज्ञान आहे, मी माहिती देतोय. तर पाहू शकता या ठिकाणी खूप सारी गर्दी आहे. आज पितृअमावस्या आहे. पितृअमावस्यानिमित्त या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. ही गर्दी तुम्ही पाहता, ही गर्दी अतिशय भावनिक दृष्ट्याने आलेली ही लोक त्या गर्दीमध्ये वाट काढत आले. कारण आज 25 सप्टेंबर 2025 रोजीचं दृश्य पाहत असते. खूप प्रमाणात गर्दी आहे. पितृअमावस्यानिमित्त त्या ठिकाणी गर्दी आहे. वर्षातून एकच दिवस हा दिवस आपल्याला त्या पितृअमावस्यानिमित्त पाहण्यास मिळतो. तर हे लक्ष्मी नारायण यांची मूर्ती आहे, पाहता तिथे. तर ज्यांना कोणाला पितृअमावस्याचा त्रास असेल त्या लोकांच्यासाठी वर्षातून एकच दिवस या ठिकाणी दर्शनासाठी आपण जायचं आहे. तर इथं दर्शन घेतल्यामुळं आपल्याला होणारा त्रास, पितृदोष असेल त्या पितृदोषाचा त्रास त्या ठिकाणी निवारण करण्यात येत आहे. नमस्कार महाराज. नमस्कार. जर थोडीशी माहिती सांगितली तर बरं पडेल आपल्याला. आपल्याला 21 पावलं आहे त्या ठिकाणी. 21 पावलांचं महत्व जर सांगितलं तर सर्व आमच्या भाविक भक्तांना समजून जाईल. तिथं आता आपल्याला माहिती द्या, तुम्ही थोडीफार द्यावी अशी आमची भाविकांची विनंती आहे. माळाचा महिना येतो त्यावेळी आपल्या वडिलांच्या राहिली असेल तर पितृ दान करण्यापेक्षा इथं तिळाचं मान आणि पाणी दोन्ही इथं घालावे, जेणेकरून आपल्या पितरांना शांती लाभावी म्हणून. तर त्या पाणी या ठिकाणी काय सोडलं जातं? इथं पाणी पहिला तीळ सोडतात, नंतर मग पाणी सोडतात. तिथं 21 पावलं आहे. 21 पावलापैकी आता 13 पावलं जीव आहे. असं झालेलं आहे. तर या ठिकाणी लोकांनी, भाविकांनी इथं आलं पाहिजे. आता ही लोकांना माहित नसल्यामुळे त्रास नाही. आता योगा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सर्वांना हे निवेदन करतोय, माहिती देतोय. त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल आम्ही तुमचं योद्धा माणसाला मला खेलपेट फाउंडेशन तर्फे आभार मानतो. आपलं नाव तुम्ही सांगू शकता? माझं नाव रतन शिवलाल हरवे सिंग, लक्ष्मीपुरी देश मिशन हायस्कूलच्या समोर. गेली इथं माझी 4थी पिढी चालू आहे. आजोबाचं बालपण, वडिलांचं बालपण, माझं बालपण आणि माझ्या पोरग्याचं बालपण. धन्यवाद. खूप छान माहिती दिली. त्या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत. तर भाविक भक्तांना इथं विनंती आहे की इथं आल्यानंतर आपल्याला जो होणारा त्रास, भाविकांना होणारा घरगुती होणारा त्रास, हा त्रास या ठिकाणी देवाला आपण साकडं घालायचं असते, पितरांना आपण साकडं घालायचं असते. आपलं जर काही चुकलं असेल तर त्याबद्दल माफी मागायचं एकमेव ठिकाण. आणि वर्षातून एकदाच हा दिवस उगवला जातो पितृअमावस्या म्हणून. आणि तो प्रत्येकाने घरोघरी आपल्या पितरांना नैवेद्य या रूपानं आपण अन्नधर्म करायचा असतो.